संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टाची आज न्यायालयात सुनावणी संपली। खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा। कागदपत्रांशिवाय आरोप निश्चितीला बचाव पक्षाची हरकत। स्टँडअप कॉमेडियन कुणाल खामरे आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव, तर चौकशीला गैरहजर राहणाऱ्या कामराला खार पोलिसांनी पुन्हा बजावलं समन्स। चौकशीला हजर राहण्याचा समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। पुन्हा एक व्हिडिओ ट्विट। दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक अध्यक्षांसमोरील वेलमध्ये उतरून गदारोळ। दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर सरकारची चालढकल। विधानसभा अध्यक्ष नावाला, सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही, जाधवाचा आरोप। आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार। गृहराज्यमंत्री योगेश कर्मांची विधान परिषदेत ग्वाही। कॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार। महिला गुन्हेगारांवरही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमतानं निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन। वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणेंची वर्णी। हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांकडून भरणेंच्या खांद्यावर धुरा। रमजान ईद निमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात ए मोदी किट्स। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। कल्याण शीळ फाट्यावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे अनेक शाळांच्या बसेस अडकल्या। सुट्टी जाहीर करण्याची शाळांवर नामुष्की। बॅरिकेडिंगमुळे वाहनांच्या रांगा। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची मागणी। सेन्सॉरकडून मराठी चित्रपटांना मिळणारी वागणूक चीड आणणारी खोपकरांचा संताप। नमस्कार, मी प्रसन्न जोशी।